रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। मकर संक्रांतीला आपण लाडू चिक्की तर आपण नेहमीच करत असतो, पण आज मी तुमच्यासाठी एकदम नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। आज आपण तिळापासून मिल्क केक कसा करायचा हे बघणार आहोत। करायला अगदी सोपी आहे आणि चवीला अगदी जबरदस्त। तर वेळ न दवडता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे आणि पॅनमध्ये आपल्याला 1 वाटी तीळ घातलेले आहे ते बघा। आणि तीळ आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला हे तीळ हे भाजून घ्यायचे आहेत। भाजल्यामुळे ना तिळाला ह्याचा जो खमंगपणा आहे ना तो वाढतो आहे बघा आणि खातानाही छान असं थोडंसं क्रिस्पी लागतात। तुम्ही बघू शकता हे बघा, गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही फास्ट करायची नाही आहे, स्लो गॅसवरतीच एकसारखं आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकताय बघा, इथे मी 2 ते 3 मिनटं तीळ भाजून घेतलेले आहेत आणि तीळ आपल्या इथे झालेले आहेत। गॅस बंद करायचा आहे आणि थोडेसे नॉर्मल थंड झाले ना की आपण ह्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत। हे बघा, याला आपण मिक्सरमध्ये घालून थोडंसं नॉर्मल थंड करायचं आहे, एकदमही थंड करू नये। तुम्ही बघू शकता हे बघा। आणि इथे मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे, 2 वाटी इथे मी दूध घेतलेलं आहे आणि दूध आपल्याला लो फ्लेमवरतीच तापून घ्यायचं आहे। आपण कमी साहित्यामध्ये ना खूप छान असा मिल्क केक इथे तयार करणार आहोत आणि मकर संक्रांतीला काही वेगळी डिश म्हणून तुम्ही नक्कीच ह्या रेसिपीला एकदा ट्राय करा। हे तुम्ही बघू शकता हे बघा, आता जे आपण वाटलं होतं ना हे बघा, अशा पद्धतीने इथे आपण मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे आणि याची आपल्याला पेस्ट करायची आहे। त्यासाठी इथे मी 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि 2च चमचे आपल्याला ह्याच्यामध्ये तूप घालायचं आहे आणि पुन्हा ह्याला मिक्सरमधून एकदा फिरवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकताय बघा, एकदाच मी मिक्सरमध्ये याला फिरवलेलं आहे आणि बघा अशा पद्धतीने इथे ही पेस्ट तयार झालेली आहे। तर ही पेस्ट आपल्याला या दुधामध्ये घालायची आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे। मी सर्व पेस्ट आपण या दुधामध्ये ॲड केलेली आहे आणि एकसारखी आपल्याला ह्याला आता ढवळून घ्यायची आहे बघा। तुम्ही बघू शकताय बघा, तिळाचं मिश्रण या दुधामध्ये घालताच दूध हे थोडंसं फाटतं आहे बघा। तुम्ही बघू शकताय बघा, याचा टेक्स्चर बघू शकता तुम्ही, दाणेदार झालेला आहे। दाणेदार अगदी मिल्क केक झाला ना तर ते खायलाही खूप टेस्टी लागतो। तर आता आपण बघूया 2 मिनटं ह्याला आपण ढवळून झाल्यावरती आपल्याला घालायचा आहे तो पाऊण वाटी गूळ घातलेला आहे मी ते आणि गूळ घालून पण आपल्याला ह्याला व्यवस्थित असं परतवायचं आहे। तुम्ही गुळाऐवजी गुळाची पावडर जी मिळते ना तीही वापरली तरीही चालू शकते बघा, नाहीतर गूळ घातला तरीही चालेल आणि गूळ तुम्हाला घालायचंच नसेल तर साखर घातली तरीही आपण हा मिल्क केक असा छान पद्धतीने करू शकतो। तेव्हा तुम्ही बघू शकताय बघा, 5 मिनटं आपण याला व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि 5 मिनटानंतर आपण ह्याचं मिश्रण जे आहे थोडंसं घट्ट होतं, याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे सुक्या नारळाचा केस आहे बघा, म्हणजे डेसिकेटेड कोकोनट मी ते ॲड केलेलं आहे अर्धी वाटी। तुम्ही पाहू शकताय बघा, 2 मिनटं आपल्याला परतून गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ह्या ताटाला आपण थोडंसं तुपाने ग्रीस केलेलं आहे आणि तुपावरती हे मिश्रण आपलं हे ओतायचं आहे आणि व्यवस्थित असं चम्मचच्या साहाय्याने असं पसरून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकताय बघा, हे बघा अशा पद्धतीने इथे मी पसरवलेलं आहे आणि वरून आपल्याला खसखस घालायची आहे। तुम्ही याच्यावरती काजूही डेकोरेट केले तरी चालू शकतात, ते दिसायलाही खूप छान दिसतात, पण मी इथे खसखस टाकलेली आहे वरून। हे बघा तुम्ही बघू शकताय बघा आणि ह्याला 2 ते 3 तास आपल्याला व्यवस्थित सेट करायला ठेवायचं आहे, म्हणजे त्याच्या वड्या ना खूप छान निघतात। हे बघा तुम्ही पाहू शकताय बघा, आता तुम्ही ह्या मिश्रणाला 1 तास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं ना तरीही चालेल। तुम्ही बघू शकताय बघा, 2 तास मी इथे बाहेर ठेवलं होतं आणि आता आपल्याला हे मिश्रण जे आहे ना ते थोडंफार घट्ट झालेलं आहे आणि आता ह्या सुरीच्या साहाय्याने आपल्याला ह्याच्या काप करून घ्यायचे ते बघा। अशा पद्धतीने इथे मी लाईन्स करून घेत आहे। तुम्ही बघू शकताय बघा, असे मस्त लाईन्स तयार कट होतात ते बघा। आता हे सेट झालेलंच आहे आपलं, तर 1 तास मी याला पुन्हा ठेवणार आहे। तुम्ही पाहू शकताय बघा, मिल्क केकचा इथे मी आकार दिलेला आहे। तुम्हाला जर वेगळ्या पद्धतीचा आकार हवा असेल ना तर तुम्ही त्या पद्धतीने कापलीत ना तरीही चालेल। तुम्ही पाहू शकताय बघा, आता थोड्या मिनिटांनी आपण ह्याचे वडा तयार करून घेणार आहोत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।
पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.